भारतात नेता बनण्यासाठी तुम्ही गुन्हेगार असणं गरजेचं आहे. आपल्या भारत देशाचे तब्बल 47% मंत्री यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल आहेत. त्यातून 27% मंत्र्यांवर सिरियस क्रिमिनल केसेस जसे की मर्डर, रेप, किडनॅपिंग सारखे गुन्हे दाखल आहेत. पार्टी वाईज बघायचं झालं तर काँग्रेस पक्षातील 45 मंत्र्यांवर क्रिमिनल केसेस दाखल आहेत. त्यातून 18 मंत्र्यांवर सिरियस क्रिमिनल केसेस आहेत. बीजेपी मधील 136 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातून 88 मंत्र्यांवर सिरियस क्रिमिनल केसेस आहेत. तेलुगू देसम पार्टी मधील 16 ते 17 मंत्र्यांवरती केसेस दाखल आहेत. आम आदमी पार्टी मधील 16 मंत्र्यांपैकी 11 मंत्र्यांवर क्रिमिनल केसेस दाखल आहेत. त्यातून 5 मंत्र्यांवर सिरियस क्रिमिनल केसेस आहेत. त्यात अजून अनेक पक्षांमध्ये बहुसंख्य गुन्हे दाखल असलेले आमदार, खासदार, मंत्री व इतर नेते मंडळी उपस्थित आहेत. आणि यालाच म्हणतात रक्षकच भक्षक होणे. ज्याने देशाचा कारभार करावा त्यानेच देश लुटून खाणे. खरोखर प्रश्न पडतो की आपण भारताच्या विकासासाठीच मत दिलेलं आहे का? जय भारत.